जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर येथील कुर्ला कॅम्प पॅनल क्रमांक 18 मध्ये ऑगस्ट 15 रोजी स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक व रिक्षाचालक यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। कष्टकरी आणि समाजातील घटकांना सन्मान देण्याच्या या उपक्रमाचे स्थानिकांनी विशेष कौतुक केले। ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत व भारत मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला। या प्रसंगी परिसरातील अनेक नागरिक, महिला व प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन सर्व जगामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे उल्हासनगर शहरामध्ये सुद्धा आज स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे। एक सर्वसामान्य रिक्षा चालक आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता त्याच्या हस्ते आज झेंडा फडकवण्यात आला। मी खरंच वंचित बहुजन आघाडीचं अभिनंदन करतो। एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि रिक्षा चालकाला झेंडा फडकवण्याचा जो मान भेटला। मी एक सामान्य कार्यकर्ता व एक रिक्षा चालक आहे। माझ्यातर्फे इथं ध्वजारोहण करण्यात आले, त्याच्या निमित्त आयोजकांना खूप खूप धन्यवाद। सर्व भारतीयांना माझ्याकडनं आज स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी आमचे गटनेत्या सुरेश सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे आज स्वातंत्र्य दिनाच्या जो कार्यक्रम आखला आणि त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18 मधील तमाम सर्व जाती धर्माचे लोक, सगळ्या स्तरातले लोक या ठिकाणी उपस्थित झाले आणि एक सर्वसामान्य रिक्षा चालक सुनील इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। या गोष्टीतनं हे दाखवून देते वंचित बहुजन आघाडी की तळागाळातल्या सर्व स्तरातल्या समाजाला या ठिकाणी घेऊन चालला आहे। आज 80वा जो स्वातंत्र्य दिवस साजरा होतोय, आजचा दिवस हा अभिमानाचा आहे, आनंदाचा आहे आणि हर्षोल्लासाचा आहे। त्याच प्रकारे आजचा दिवस हा त्यागाचा आहे आणि बलिदानाचा आहे। हे जे स्वातंत्र्य आज जे आपल्याला भेटलेलं आहे हे सहजासहजी मिळालेले नाहीये। या स्वातंत्र्याच्या पाठीमागे भगतसिंग, राजगुरू, आझाद, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल असे नेते आणि असे तमाम लाखो स्वातंत्र्य सैनिक यांच्या त्यागाचं बलिदान आहे, यांच्या जीवाची आहुती आहे। आणि ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध जे 150 वर्ष ज्या ठिकाणी हा जुलमी कारभार होता त्याला एकत्रित होऊन या ठिकाणी हा जो लढा उभा केला आणि 150 वर्षाच्या पारतंत्र्यातनं आज आम्ही या ठिकाणी मुक्त होतोय। हा 80वा जो स्वातंत्र्य सोहळा आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी च्या तर्फे प्राध्यापक सुरेश सोनवणे आणि संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची टीम या ठिकाणी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा पार पाडलेला आहे आणि असाच हा दरवर्षी हा कार्यक्रम हा मोठ्या मोठ्या रूपरेषांनी आणखीन चांगल्या भरीव पद्धतीने हा आम्ही पार पाडू